नमस्कार, कृष्णा सीताराम पाटील पडगे प्रभाग क्रमांक ड मधून उमेदवारी लढवत आहेत. भारतीय जनता पार्टी तर्फे मी जी कामं केलेली आहेत ती कामं मी सरपंच असताना गावामध्ये जी कामं केली, पाण्या टाकी घेतल्या, कनेक्शन नल कनेक्शन दिले, रोड बनवले, गटर बनवले, हावरे बिल्डरकडे मी शाळा घेतल्या, शाळा बांधून घेतली, शिडकोकडे मी 1.25 करोडचे काम मग 1.25 करोड रुपये आणले निधी, त्याच्याकडे मी देना बँकेत पाईपलाईन टाकली, आमदार निधीमधून मी ब्रिज बनवला, बामोलारी कंपनीमधून मी 1.5-2 लाखाची पाणी टाकी घेतली आणि याच्यामधून ग्रामपंचायतीमधून मी 4 बालवाड्या केल्या तयार, शिडकोकडनं मी टॉयलेट घेतले आणि जी कामं करणार आहे आणि जर निवडून आलो तर जी राहिलेली बाकी कामं आहेत ती पूर्ण करीन. आणि प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही जे 4 उमेदवार आहेत, काजल महेश पाटील आहे, दिनेश रवींद्र खानावकर आहे, दाबणे अरुणा किरण अरुणा दाबणे आणि कृष्णा श्रीराम पाटील, हे 4ही उमेदवारांना मी भरघोस मताने निवडून आणेन. आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे, तर नागरिकांचा आपल्या प्रचाराला कसा प्रतिसाद लागतो? मी प्रचाराला सुरुवात केली. माझे घरचे लोक आहेत ते माझे पाठीशी आहेत. मी त्यांना विचारून मी उमेदवारासाठी उभा राहिलो आणि जे माझे प्रचाराचे लोक आहेत, उत्सव मला एवढा पाठीशी जोरात आहे त्या माझ्या पाठीशी जेव्हा सांगाल त्यात आम्हाला हजर राहतात. प्रचाराला तर मला भरघोस त्यांचा सपोर्ट आहे. शेकापचे काही माजी नगरसेवकांनी देखील आपल्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, तर त्यांचा आपल्याला फायदा होईल का? शका पक्षामधून धाबणे आमच्या ह्याच्यात प्रवेश केला का? ते शका पक्ष सोडून आमच्या ह्याच्यात का आले? कारण त्यांची कामं करत काय त्यांच्या हातात काय राहिला नाही, त्याच्यामुळे ते नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि त्या का कशासाठी केला? का त्यांना जी कामं करता येतील आणि त्या कामं पाहिली आमच्या लोकांची का भारतीय जनता पार्टी काय कामं करतात नगरपालिकेचे, त्यासाठी ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याचा फायदा होणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये आम्ही भरघोस मतांनी निवडून पण येणार आहे. लोकांसमोर तुम्ही काय काम करणार? लोकांची जी बाकी काय, मी जर नगरसेवक जसे आम्ही ह्याच्याला पंचायतीला मी टाइम दिला होता, तसं जर नगरसेवक म्हणून निवडून आलो तर नगरपालिकेला मी 8 ते 7 मी त्यांना तास टाइम देईन. आणि जी राहिलेली कामं आहेत, रोड आहे, गटर आहे, पाणी आहे, ही सुविधा पहिल्या लोकांना पाहिजेत. अजूनपर्यंत गावगावामध्ये लोकांना पाणी भेटत नाही आणि अजून नगरपालिकेने जी आता कामं घेतलेली पाईपलाईनची ती पण 1-2-4 महिन्यामध्ये पाणी लोकांना पिण्यासाठी सोयी चालू होईल आणि राहिलेली कामं मी पूर्ण करेन. म्हणून जनतेकडे विनंती करतो की येणाऱ्या निवडणूक म्हणून मी जनतेला आवाहन करतो, जी राहिलेली कामं ती पूर्ण करीन आणि राहिलेली कामं मी पूर्ण करीन आणि जनतेने आमच्याकडे जो मागणी केलेली आहे कामांची, राहिलेली कामं ती पूर्ण करीन आणि जनतेने आम्हाला सपोर्ट करावा आणि आम्हाला निवडून द्यावा. धन्यवाद.